नमस्कार अमरावती. अमरावती शहरात रस्ते अपघातांचा कहर वाढत चालला असून अवघ्या 4 महिन्यात तब्बल 42 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जानेवारी ते एप्रिल या कालावधीत सर्वाधिक 25 दुचाकी चालकांनी अपघातात आपला जीव गमावलाय, तर 6 पादचारींनी भीषण अपघाताचे बळी ठरले आहे. याशिवाय ट्रक आणि कार अपघातांमध्ये 10 कार चालकांचा मृत्यू झाला असून एका ऑटो चालकाचाही अपघातात मृत्यू झाला आहे. आणि विशेष म्हणजे 2 वेगवेगळ्या कार अपघातांमध्ये प्रत्येकी 4 जणांचा मृत्यू झाल्याने शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. शहरातील वाढत्या अपघातांमागे हेल्मेट सक्तीचा अभाव, वाहतूक नियमांचे उल्लंघन आणि निष्काळजीपणा ही प्रमुख कारणे समोर येते आहे. अनेक प्रमुख रस्त्यांवरील झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे गायब झाले आहेत. वाहतूक सिग्नलचे नियम सर्रास मोडले जात असून पादचारी मार्गावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याचे चित्र पाहायला मिळते. वाहतूक पोलिसांकडून नियम तोडणाऱ्यांवर अपेक्षित प्रमाणात कठोर कारवाई होत नसल्याचा आरोपही नागरिकांकडून केला जातोय. दरम्यान वाढती अपघात संख्या लक्षात घेता वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून पावसाळा सुरू होताच अमरावती शहरात दुचाकी चालकांसाठी हेल्मेट सक्ती लागू केली जाणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त रमेश धुमाळ यांनी दिली आहे. वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने कठोर उपाययोजनांची गरज व्यक्त केली जात आहे. अमरावती शहरामध्ये रस्ते अपघातामध्ये 1 जानेवारी 2026 ते एप्रिल 2026 पर्यंत एकूण 42 व्यक्तींचा जो आहे तो मृत्यू झालेला आहे. आणि यामध्ये 42 पैकी 25 व्यक्ती ह्या दुचाकीवरती असताना त्यांचा मृत्यू झालेला आहे. तर या ठिकाणी आपल्या लक्षात येतं की 60% मृत्यू जे आहेत ते दुचाकी स्वारांचे आहेत. तर यामुळे दुचाकीस्वारांनी हेल्मेट घालणं हे अतिशय गरजेचं आहे. एकूण वाढलेलं अपघाताचं प्रमाण लक्षात घेता शहर वाहतूक शाखेने ओव्हर स्पीडिंग असेल, ड्रंक अँड ड्राईव्हच्या केसेस असतील, वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या केसेस असतील, याच्यावरती जास्तीत जास्त कारवाई चालू केलेली आहे. आणि त्यामुळं हे प्रमाण निश्चितपणे कमी होईल. परंतु मी सर्व नागरिकांना असं आवाहन करतो की अमरावती पोलीस आयुक्तालयामध्ये हेल्मेट जे आहे ते सर्वांनी दुचाकीस्वारांनी निश्चितपणे घातलं पाहिजे. आपण आत्ताच पाहिलं की जवळजवळ 60% प्रमाण जे आहे ते दुचाकीवर मृत्यू होणाऱ्यांचं आहे. आपण जर हेल्मेट घातलं तर हे प्रमाण कमी होईल आणि आपला जीव निश्चितपणे वाचू शकतो. धन्यवाद. सर, एकंदरीत संख्या वाढलेली आहे. झेब्रा क्रॉसिंग नाही, हे अमरावती शहरामध्ये अनेक ठिकाणी आपलं सिग्नलवरती पोलीस दिसत नाहीत अशी तक्रार येत आहे. या संदर्भामध्ये ज्या ठिकाणी वाहन चालकांचा मृत्यू झालेला आहे त्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी, वाहतूक पोलीस शाखेचे अधिकारी कर्मचारी व्हिजिट करत आहेत. आणि त्या संदर्भामध्ये जर त्या ठिकाणी झेब्रा क्रॉसिंग नसेल किंवा साईड पट्टी नसतील किंवा त्या ठिकाणी काही रस्त्याच्या बाबतीत काही समस्या असेल तर निश्चितपणे ती संबंधित विभागाला कळवली जाते आणि त्यांच्याकडून त्याची दुरुस्ती करून घेतली जाते, त्याचा फॉलोअप केला जातो.